रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आमरण उपोषण। कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचे आवारात कोणतेही धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास बंदी असल्याचा ठराव 2013 साली कोल्हापूर महानगरपालिकेकडून करण्यात आला होता। मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही। या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यासाठी काम करणाऱ्या आंदोलकांवर कोल्हापूर मनपा प्रशासक यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते आणि म्हणूनच प्रशासकांवरच अॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमरण उपोषण केलं जात आहे। 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हे आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी दिली आहे। बिंदू चौकामध्ये 2013 साली संबंधित नगरपालिकेने ठराव केला होता। त्या ठरावामध्ये सांगितलं होतं की धार्मिक, राजकीय आणि आंदोलने या ठिकाणी कुठल्याही सामाजिक कामं जे आहेत किंवा कार्य आहे त्या ठिकाणी करता येणार नाही अशा पद्धतीचा ठराव 2013 साली नगरपालिकेने केला होता आणि संबंधित तो ठराव झालेला त्या कायद्याचं पालन महानगरपालिका आतापर्यंत करत नव्हती आणि आजही करत नाही। म्हणून अनेक वर्ष म्हणजे 2 वर्ष ते 3 वर्ष जवळजवळ संविधान युवा प्रतिष्ठानचे निलेश बनसोडे हे अध्यक्ष हे संबंधित नगरपालिकेला कायमस्वरूपी मागणी करत असतात की त्या ठिकाणी त्या कायद्याचं पालन करा। पण त्यांच्यावरतीच त्यांच्यासह 30 कार्यकर्त्यांच्यावरती म्हणजे शासकीय कामात अडथळा अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करतात। हे चुकीचं आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि संविधान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष निलेश बनसोडे आणि शिवराम बुद्याळकर आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत। आजचा दुसरा दिवस आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।